नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचा सल्लागार. आपल्याला माहिती आहे की सुरक्षा रक्षकांची पगारवाढ दर 3 वर्षानंतर होते. मागील पगारवाढ ही 1 मे 2023 साली झाली होती आणि आत्ताची प्रस्तावित पगारवाढ जी 1 मे 2026 साली येऊ घालते, त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळाचा एक सल्लागार म्हणून जी जाहिरात बृहन्मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या मंडळांची दिलेली आहे त्याला समर्थन देण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. प्रस्तावित पगारवाढ ही साधारण 4,000 ते 8,300 या घरातली आहे. वास्तविक पाहता 8,300च्या खाली पगारवाढ करू नये अशी विनंती आज मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक सल्लागार समितीचा माजी सदस्य म्हणून या ठिकाणी करत आहे. कारण की 8,300 ही पगारवाढ आवश्यक आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात पगारवाढ झाली पाहिजे. आज मुंबई मंडळ, ठाणे मंडळ ही सक्षम दोन्ही मंडळ आहेत. सानपाडा येथे त्यांचा उत्कृष्ट कामकाज चालू आहे आणि 8,300 ही मुंबईच्या दृष्टीने, ठाण्याच्या दृष्टीने योग्य पगारवाढ आहे. सर्व संघटनांना, प्रतिनिधींना, सुरक्षा रक्षकांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी ही जी बृहन्मुंबई, ठाणे सुरक्षा रक्षक मंडळाची पगारवाढ ही 8,300 एवढी व्हावी म्हणून मंडळाला तुम्ही संदेश पाठवा, मेल करा, विनंती करा, निवेदन करा. यामध्ये कुठल्याही आस्थापनाने आतापर्यंत हरकती घेतली असं ऐकीव नाहीये आणि आस्थापनाने पण हरकती घेऊ नये. कारण की या महागाईच्या युगामध्ये सुरक्षा रक्षकांना 8,300 पगारवाढ देणं हे क्रमप्राप्त आहे. मंडळाने लेवीमध्ये कोणतीही सुधारणा केली नाही. ही जर बाब चांगली असली तरी मंडळाला विनंती आहे की आमच्या सुट्ट्यांमध्ये वाढ केली पाहिजे. जे काही आमचे लीव्ह आहेत ते वाढवलं पाहिजे. ज्या ठिकाणी ओव्हर टाइम आहे तिथं डबल ओव्हर टाइम आपण देण्यास सुरुवात केली पाहिजे. तसेच सुरक्षा रक्षकांना इतर काय फॅसिलिटी देता येईल याचाही विचार आपण केला पाहिजे. त्यामुळे जी जाहिरात निघाली आहे बृहन्मुंबई, ठाणे सुरक्षा रक्षक मंडळ, त्याचं आपण स्वागत करायला पाहिजे. 8,300 एवढी पगारवाढ करण्यासाठी सर्वांनी झगडावं लागलं तरी चालेल, आपली तयारी ठेवली पाहिजे. सर्व सुरक्षा रक्षक संघटनांना मी विनंती करतो, आपण मंडळाकडे हा आग्रह लावून धरा. मी स्वतः पर्सनली या विषयात लक्ष घातलेलं आहे. आपली एकजूट ही आपल्याला चांगली पगारवाढ करून देईल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.